टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी लर्निंग कॉम्प्युटर. शाळेत मुलांचं मन लागलेलं असतं आणि त्याचं खरं कारण आहे की शाळा मुलांना गरजेच्या गोष्टी शाळेत प्रोव्हाइड करते. मुलं आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये घालवणं पसंत करतात. बऱ्याचदा शाळा मुलांची गरज समजते आणि त्याच प्रकारे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रामही अरेंज करते. शाळेत टीचर अशाच प्रकारच्या कुठल्या तरी प्रोग्रामबद्दल सांगत होते. डिअर स्टुडंट्स, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम अरेंज करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांना बरंच काही शिकायला मिळेल. सर, कोणता प्रोग्राम? तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते आणि बऱ्याच दिवसांपासून आपल्या शिक्षकांचा स्टाफ यावर काम करत होता. आता आपल्या शाळेतही कॉम्प्युटर येणार आहेत. उद्याच कॉम्प्युटरची सगळी अरेंजमेंट होईल आणि सगळ्या क्लासच्या मुलांना कॉम्प्युटर शिकवला जाईल. अरे वा, आपल्या शाळेत कॉम्प्युटर येणार? वाव, मी तर कधीच कॉम्प्युटर वापरला नाही. कॉम्प्युटर मध्ये तर खूप सारी कामं केली जातात. मला पण शिकायचंय कॉम्प्युटर. वाव, कॉम्प्युटर तर प्रत्येक शाळेत असतो. आता आपल्याही शाळेत येईल. अशा प्रकारे कॉम्प्युटर विषयी सगळ्या मुलांमध्ये गप्पा होऊ लागल्या आणि क्लासमध्ये मुलांचा आवाजही वाढू लागला. मुलांनो, शांत व्हा. उद्यापासून हा प्रोग्राम सुरू होईल, ज्याची नोटीसही आज बोर्डवर लावली जाईल. सर क्लासमधून निघून गेले. गट्टू, चिंकी, हरी, पिंकी, बंटी आणि भूषण सगळे कॉम्प्युटर म्हटल्यानंतर उड्या मारू लागले. ये, कॉम्प्युटर शिकायचं. कॉम्प्युटर शिकायचं. ये, आपण कॉम्प्युटर शिकणार. आपण कॉम्प्युटर शिकणार आहोत. खूप मजा येईल. दुसऱ्या दिवशी सगळी मुलं सरांच्या इन्स्ट्रक्शन्सची वाट पाहू लागले. सगळे स्टुडंट्स आपण बनवलेल्या नव्या कॉम्प्युटर लॅबकडे जातील. सगळे एका रांगेत या. त्याबरोबर मुलांनी एक लाईन बनवली आणि कॉम्प्युटर लॅबकडे चालू लागले. एक मोठा हॉल, ज्यात AC ची हवा चालू होती आणि खूप सारे कॉम्प्युटर टेबलवर ठेवले होते. एकदम नवीन हॉल बघून मुलांच्या चेहऱ्यावरतीही चमक आली. वाव, किती छान बनवलीये कॉम्प्युटर लॅब. मुलं कॉम्प्युटर समोर जाऊन बसली. तुमच्या सगळ्यांचे कॉम्प्युटर सुरू आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल जे माहिती असेल ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मग सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल. अरे बापरे, असं काय? कॉम्प्युटर विषयी थोडं तर मला माहितीये, पण काही बिघाड झाला तर? मला तर वाटतं आपण काहीच नको करायला. न शिकता कॉम्प्युटर वापरणं कसं शक्य आहे? चला, पहिल्यांदाच कॉम्प्युटर समोर बसलो आहोत. जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरकडे पाहत राहू. कोणी बोलणार नाही. जेवढं तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे तेवढं अप्लाय करायचा प्रयत्न करा. गट्टू आणि चिंकी खूप लक्ष देऊन कॉम्प्युटरकडे पाहू लागले. चिंकीने पूर्ण कीबोर्ड लक्ष देऊन पाहिला आणि कॉम्प्युटर ऑब्झर्व करू लागली. गट्टूनेही लक्षपूर्वक कॉम्प्युटर पाहिला आणि स्वतःहूनच गट्टूने माऊस हातात घेतला. हे बघ चिंकी, यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जातं. याला बहुतेक माऊस म्हणतात. चिंकीने पण आपल्या हातात माऊस घेतला आणि यूज करू लागली. कॉम्प्युटर स्क्रीनवरती माऊसमुळे एक ॲरो आला. हे बघ चिंकी, ॲरो आला. हो, याने आपण कॉम्प्युटरवर क्लिक करतो. चिंकी माऊस वर खाली करून ॲरो सोबत खेळू लागली. अरे वा, कॉम्प्युटर तर सोपा आहे. जमलं मला. दुसरीकडे बंटीने कॉम्प्युटरचं बटणच बंद केलं आणि कॉम्प्युटर बंद झाला. अरे बापरे, माझ्याकडून तर कॉम्प्युटर बंद पडला. टीचर धावतच बंटीकडे आले आणि बघून हसू लागले. बंटी, तू कॉम्प्युटर बंद केलास, खराब नाही झालाय. पण लक्षात ठेव, कॉम्प्युटर अशा पद्धतीने बंद करायचा नाही. अगोदर शटडाऊन केलं जातं. आणि मग सरांनी परत एकदा बंटीला कॉम्प्युटर सुरू करून दिला आणि बंटीला शटडाऊन करायलाही शिकवलं. कॉम्प्युटर बंद झाला आणि बंटीने पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू केला. अच्छा सर, कॉम्प्युटर बंद करायला शिकलो, पण वापरायलाही शिकायचंय. सर, गट्टूने मला ह्या माऊस विषयी सांगितलं, ज्यामुळे कॉम्प्युटर वापरणं सोपं जात आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी तुम्हाला कॉम्प्युटरचे काही बेसिक फंक्शन शिकवतो. सरांनी चिंकीच्या कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करता पेंट ओपन करून दिलं. सगळी मुलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेंट ओपन करतील.
जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला जातो तेव्हा माऊस चालवण्याची प्रॅक्टिस सगळ्यात गरजेची आहे. येस सर, जेव्हा माऊस वापरणार तेव्हाच तर कॉम्प्युटरमध्ये काहीतरी करू शकू. राईट. आता सगळे वेगवेगळे शेप्स घेऊन छान चित्र तयार करतील. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माऊसच्या आधारे मुलांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. चिंकीने छान घराचं चित्र काढलं. राऊंड शेप, रेक्टँग्युलर शेप, लाईन या प्रकारचे शेप्स बसवण्यात चिंकीचा माऊसवर हात बसला. खूप लवकर चिंकी माऊस हँडल करायला शिकली. हे बघ गट्टू, माझं ड्रॉइंग झालं. तू काय काढलंस? बघ चिंकी, मी आता माऊस नीट वापरू शकतो. मी हे कॉम्प्लिकेटेड ड्रॉइंग काढलंय जे समजणार नाही, पण प्रॅक्टिस खूप छान झालीये. चिंकीच्या सोबत टीचर आणि बाकी मुलेही हसू लागली. गट्टू, चांगलं बनवशील तरच प्रॅक्टिस होईल ना तुझी. अशा प्रकारे गट्टू चिंकी जवळून कॉम्प्युटर हँडल करायला शिकले. गट्टूने अजून थोडा वेळ देऊन माऊस चालवण्याची चांगली प्रॅक्टिस केली. जसा हा कॉम्प्युटर ट्रेनिंगचा प्रोग्राम 8 दिवस चालेल तर कुणीही अब्सेंट राहायचं नाही, ठीक आहे? सर, आम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे. असं असेल तर उद्या लवकर येऊन तू प्रॅक्टिस कर. अशा प्रकारे आज कॉम्प्युटर सोबतची वेळही संपली. गट्टू चिंकी घरी आले. घरी येताच गट्टू चिंकी आईला हाका मारू लागले. आई, आई, आई. बाबा घरीच होते. बाबा म्हणाले, गट्टू चिंकी काय झालं, का गोंधळ घालताय? बाबांना बघताच गट्टूने बाबांकडे त्यांचा लॅपटॉप मागितला. बाबा, मला तुमचा लॅपटॉप द्या ना. लॅपटॉप? लॅपटॉप कशाला हवाय तुला? आज आम्ही कॉम्प्युटर शिकलो. क्या बात आहे गट्टू, शाळेत कॉम्प्युटर शिकलात? आता नाही बाबा, पण मला माऊसची प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज द्या ना लॅपटॉप तुमचा. आई गट्टू आणि बाबांचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ येत म्हणाली, गट्टू बाळा, कॉम्प्युटर नीट प्रॅक्टिसनेच शिकू शकतो, पण कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करणं ठीक आहे. लॅपटॉप मध्ये बाबांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ना. ओ आई, बाबा त्यांचं पूर्ण काम आपल्या लॅपटॉपवरच करतात ना. हो चिंकी, म्हणूनच तुम्ही दोघं शाळेतल्या कॉम्प्युटरवरच नीट प्रॅक्टिस करा. हो गट्टू चिंकी, जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर चालवायला शिकलात तर आपण कॉम्प्युटर घरी घेऊ. काय ग, काय म्हणतेस? हो हो, का नाही? खरंच आई बाबा? यो, तर मग आम्ही लवकरात लवकर कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे घरी कॉम्प्युटर येईल. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकीने शाळेतल्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या 9 दिवस कॉम्प्युटरची चांगली प्रॅक्टिस केली आणि मन लावून कॉम्प्युटरही शिकले.